नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो. आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करतोय. महत्त्वाचा विषय आहे सूक्ष्म घड निर्मितीकरिता संजीवकांचा वापर कसा असावा. याबद्दल बऱ्याचशा बागायतदारांच्या शंका असतात, प्रश्न उद्भवतात. त्यावरती आपण शंका व समाधान म्हणून आपण संजीवकांचा वापर सूक्ष्म घड निर्मितीचा यावरती आपण चर्चा करतोय. खरड छाटणी झाल्यानंतर आपण फुटी बाहेर निघतात. फुटी बाहेर निघण्याकरिता, वाढ होण्याकरिता आपण खत आणि पाणी देतो. पाण्याचा वापर करतो आपण. खतांमध्ये विशेषतः नत्राचा वापर आपण करतो आणि हा वापर करून नवीन फुटी बाहेर निघतात. फुटीची वाढ होते. रूट स्टॉक त्या बागेत आहे की नाही, जमीन कशी आहे, त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे, अशा प्रकारच्या परिस्थितीनुसार त्या फुटीची वाढ होत असते. जर समजा वाढ व्यवस्थित झाली असेल तर आपण त्या वेलीवरती आपण सपकेन करतो. 9 पाने अवस्थेत 7 पानावरती आपण शेंडा पिंचिंग करतो आणि सपकेन करतो. ज्या ठिकाणी वाढ होत नाही त्या ठिकाणी आपण सरळ काडी ठेवतो आणि सरळ काडी ठेवता ठेवता आपण 11 ते 12 पानावरती आपण शेंडा पिंचिंग करून घेतो आणि फुटींची विरळणी करतो. आपण फुटी काढतो. आपण मोजक्याच फुटी ठेवतो. एका स्क्वेअर फीटला बरोबर आपण म्हणतो की पर स्क्वेअर फीट एरिया अलोकेटेड किती झाला. अप्रोप्रिएट शूट्सची संख्या, फुटींची संख्या एका स्क्वेअर फीटला अर्धी काडी असं म्हणतो आपण. 10 बाय 6चं अंतर असेल तर 60 स्क्वेअर फीट होते आणि 60 स्क्वेअर फीटला जवळपास 30 फुटी येतात. एच जर असेल आपल्या बागेत वेलीवरती तर 8 8 8 8 8 चौक 32 अशा फुटी आपण म्हणतो. आणि या फुटी जर समजा व्यवस्थित असल्या, त्याची वाढ नियंत्रणात असली तर ते व्हर्टिकल पोझिशन असेल. व्हर्टिकल पोझिशन म्हणतो शूटची आपण, म्हणजे व्यवस्थित सरळ जाणारी ती फूट असेल. त्यामुळे काय होते, फूट जर ही याच्यावरती ओलांड्यावरती ह्या फुटी ज्या दिसतात त्या सरळ आहेत, मोजक्याच फुटी आहेत आणि अशा फुटी मोजक्या असल्यामुळे त्या फुटी जर वाढ त्याची नियंत्रणात आहे आणि सरळ जर वाढ होत आहे तर याचा अर्थ एकसारख्या प्रत्येक त्या काडीवरील प्रत्येक डोळ्यावर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश मिळेल आणि त्याचाही आपल्याला फायदा होईल सूक्ष्म घड निर्मितीकरिता. एवढंच नाही तर जर समजा मोकळ्या फुटी जर असेल, मोकळी कॅनोपी जर असेल तर अशा मोकळ्या कॅनोपीमध्ये मायक्रो क्लायमेट जे म्हणतो सूक्ष्म वातावरण तयार व्हायला पाहिजे, ते तयार होत नाही. आणि कारण त्याला काय आहे की हवा खेळती राहते. दोन्ही बाजूंना हवा खेळते. मागून हवा येईल, पुढे जाईल, पुढून हवा जाईल, मागे जाईल, म्हणजे तिथं सूक्ष्म वातावरण तयार होणार नाही. आणि त्याच्यासोबत सोबत काय होते की जर समजा सूक्ष्म वातावरण तयार झालं नाही, पान हेल्दी असेल, सशक्त असेल, तर अशा प्रकारच्या पानामध्ये प्रकाश, सूर्यप्रकाश ज्या माध्यमातून जे आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण होतं ते या पानात चांगलं होईल. कारण की प्रत्येक पान हिरवगार आहे. हिरवगार आहे म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये क्लोरोफिल चांगला आहे आणि क्लोरोफिल म्हणतो ना आपण, फॅक्टरी ऑफ दॅट फोटोसिंथेसिस. तर हे जे काम आहे हे चांगलं होते. आता ह्या जुन्या बागेचं झालं. नवीन बागेची काय परिस्थिती असते, कॉर्डन्स आपले ओलांडे तयार करतो आपण. पहिले खोड तयार करतो आपण, एक त्यालाही आपण टप्प्याटप्प्याने करतो, स्टॉप अँड गो पद्धतीने करतो. ओलांडा जो तयार करतो आपण, हा ओलांडा सुद्धा स्टॉप अँड गो पद्धतीने तयार करतो. म्हणजे आपण जवळपास 2 वेळा आपण ओलांडा तयार करतो. दोन ओलांडा 2 वेळा म्हणजे 2 टप्पे त्याचे करतो आपण. याचाच अर्थ काय झाला की पहिल्या टप्प्यावरती जितक्या काही काड्या आल्या तितक्या काड्या येऊन गेल्या. त्या काड्यांना मध्ये सूक्ष्म घड निर्मिती आवश्यक असेल. त्याच्यानंतरचा दुसरा एक टप्पा करतो आपण. तो टप्पा महत्त्वाचा असेल तर हा जो 2 टप्पे तयार करतो, या टप्प्यामध्ये जे आहे डिफरंट टाइम इंटरवलती नवीन नवीन फुटी निघतात. आणि मग काय करायचं आपल्याला, म्हणून त्यावेळेस आपल्याला त्या बागेत पहिल्या वर्षी सपकेन करणं गरजेचं आहे. त्याला आपण आखूड सपकण म्हणतो. आखूड सपकेन गरजेचं आहे, तो करतो. आता पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे, त्या इन्स्टॉलमेंट म्हणजे जो ओलांडा तयार केला आपण, काही 7 पानावर, जवळपास 9 पानाच्या अवस्थेत आपण 6-7 पानावर थांबवतो. 6-7 पानावर थांबवलं तर आपल्याला 5 ते 6 काड्या सरळ मिळतात, सहज मिळतात. 5 ते 6 काड्याचं आपण सपकेन केलं, आखूड सपकेन केलं आणि तिथून निघालेल्या फुटीवरती आपण आता संजीवकांची फवारणी करतो. आणि त्या संजीवकामध्ये आपल्याला काय आहे तर 6BA आणि युरेसिल. हे युरेसिल याचे डोजेस जे आहे ते 2 वेळा आपण पहिल्यांदा हे करतो. आपण 2 वेळा 3 वेळा करत असेल, दुसऱ्या टप्प्यात पुन्हा 2 वेळा 3 वेळा करतो. कारण की 2 टप्प्यामध्ये ते अलग अलग होते. आता जर समजा पी आणि त्याच्यानंतर काय करायचं असते, सूक्ष्म घड निर्मितीचा जर विचार केला तर पी आणि के ग्रेड जे आहे फर्टिलायझर, त्याची आपण वापर करतो. आणि त्याच्यामुळे काय होते,
पी आणि के जर असेल त्याच्यात, तर केमुळे काय होतं की वाढ नियंत्रणात राहील. वाढ नियंत्रणात राहील थोडीफार आणि नंतरच त्याच्यामध्ये सायटोकायनिनचं प्रमाण वाढेल आणि त्याच्यामुळे मग काय करतो आपण अशाच परिस्थितीमध्ये दुसरा जो टप्पा येतो त्या टप्प्यामध्ये सूक्ष्म घड निर्मितीचा विचार करता आपल्याला फॉस्फरस कंटेनिंग फर्टिलायझर्स काय आहे? फॉस्फरिक ॲसिड असेल, त्यानंतर व्हिगर जर जास्त आहे तर 0,4037 असेल किंवा व्हिगर जर जास्त नसेल तर होऊ शकते आपल्याला 1261 अशा प्रकारच्या खतांचा वापर आपल्याला करावा लागेल आणि असा वापर जर केला आपण एक याच्या स्प्रेच्या माध्यमातून एक 2 ग्राम ते 2.5 ग्राम किंवा 3 ग्रामपर्यंत जर गेलं असेल, तर हे 2 ते 3 दिवसाच्या अंतराने जर आपण 5-6 फवारण्या केल्या असेल तर त्याचे परिणाम आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीकरता चांगले मिळतात. कारण न्यूक्लिक ॲसिड शेवटी तोच परिणाम होतो, न्यूक्लिक ॲसिडचं फॉर्मेशन. त्याच्यानंतर हे सूक्ष्म घड निर्मिती चांगली व्हावी या दृष्टीनं आपण जर विचार केला तर या कॅनॉपीमध्ये आणखी सरळ कॅनॉपी पाहिजे, ओपन कॅनॉपी पाहिजे आणि त्याच्याच करता आपण हे जसे शेंडे मारले आहेत वरती, हे जे शेंडे मारले तसे शेंडे मारता साईड शूट जे आहे, बगलफुटी जी आहे त्या बगलफुटी सुद्धा काढणं तितक्याच गरजेचं आहे. आणि ही अशा बगलफुटी जर काढल्या आपण तर हीच जे पहिले कॅनॉपी म्हणलं आपण ओपन कॅनॉपी काय करते, फ्रूट बड डिफरन्शिएशन करिता आपल्याला मदत करते. आणि फ्रूट बड डिफरन्शिएशनच्या सोबत आता ही ओपन कॅनॉपी आहे, वेल व्हेंटिलेटेड कॅनॉपी आहे, मायक्रो क्लायमेट डेव्हलप होत नाही आणि म्हणून त्याच्या त्या कॅनॉपीमध्ये रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा तितकाच कमी असेल. रोगांचा प्रादुर्भाव जर कमी असेल तर प्लांट हेल्दी असेल आणि हेल्दी प्लांट काय करेल तर आपलं स्टोरेज चांगलं करेल आणि म्हणजेच पुढच्या हंगामामध्ये आपल्याला आवश्यक असलेलं अन्नद्रव्य जे स्टोरेज म्हणतो ते घडाच्या विकासात त्याचा वापर करून घेणं आपल्याला शक्य होईल. हे अशाच प्रकारचं आयडियल फ्रेमवर्क म्हणतो आपण. पहिल्या वर्षीची जर बाग आहे तर अशा प्रकारचे कॅनोपी जर असेल तर आयडियल फ्रेमवर्क आहे. आता आपण या जुन्या बागेमध्ये फवारणी करतो आपण संजीवकांची फवारणी करण्याची कोणती स्टेज आहे? ही एक आयडियल स्टेज आहे. सपकेन केला आपण, सपकेनवर हे केलं, त्यानंतर 3 ते 4 पानाची अवस्था, या पानाच्या अवस्थेत आपण संजीवकांची फवारणी करतो. संजीवकांची फवारणी त्यानंतर हे जे पान आहे पुन्हा 7 पानावरती पर्यंत गेलं. 7 पानावर आपण या ठिकाणी पुन्हा 5 पानावर थांबवतो आपण. 1, 2, 3, 4 आणि 5 हे पानं. हे इथं बाळी आहे, इथंच आपण थांबवलं तर हे 5, 7 आणि 5 होतं. या स्टेजवरती आपल्याला दुसरी फवारणी करता येईल याची. तर या पानांच्या फवारणीच्या वेळेस होते आपल्या सपकेनच्या याच्या वेळेस सरळ काडी ज्या ठिकाणी ठेवतो आपण त्या ठिकाणी सरळ काडी 11-12 पानावरती आपण शेंडा पिंचिंग केलं, तिथून 1 फूट जर निघाली असेल त्याच्यानंतर 1 पान निघालं असेल, 1 पान बगलफुटीवर त्याच्या, तर ती एक स्टेज म्हणजे आपल्याला संजीवकांची फवारणी. संजीवकांच्या फवारणीमध्ये आपण काय काय करतो आपण 6B असेल आणि युरासिल असेल, ह्या दोनच फवारण्याचा वापर करतो आपण. इतर आणखी काही संजीवक आहेत, CPPU आहे, CCC आहे, पण CCC बॅन झाला त्यामुळे CCCचा वापर आपण करत नाही, बंद केला आपण. CPPU आहे, यावेळेस फारसा त्याचा उपयोग होत नाही म्हणून आपण त्याला याचा वापर आपण मण्याचा विकास चांगला व्हावा म्हणून आपण ऑक्टोबर छाटणीच्या नंतरच घेतो CPPU. पण आता या स्टेजला आपण 6B आणि युरासिल जर घेतो आणि जर व्यवस्थितरित्या जर समजा त्या काडीवरती सूर्यप्रकाश जर पडला असेल तर हा जो डोळा आहे या डोळ्यावरती पडलेला सूर्यप्रकाश आणि त्यानंतर हे जशी खाकी काडी झाली आहे, पूर्ण परिपक्व काडी झाली आहे, तशीच ही काडी याला बघितलं आपण कट करून तर याच्यामध्ये पित्त जो दिसतो आहे इतका ब्राऊन कलरचा, डार्क ब्राऊन कलरचा पित्त जो आहे, या पित्तमुळे आपल्याला त्याचे परिणाम चांगले दिसतात. आणि हाच जर डोळा मायक्रोस्कोपमध्ये आपण बघितला तर अशा प्रकारचा सूक्ष्म दर्शकाखाली एक द्राक्ष घड आपल्याला दिसतो. काही परिस्थितीत जर समजा काडीची जाडी आपल्याला पाहिजे तेवढी मिळाली परंतु काडीची परिपक्वता आपल्याला जर मिळून घेता आली नाही तर मात्र काडी कच्ची राहते आणि कच्च्या काडीमधून गोळी घड मात्र निघतो. हे गोळी घड हे बाळीमध्ये रूपांतर आणि हा गोळी घड अशा प्रकारचं आपल्याला बागेत आपल्याला कन्व्हर्शन म्हणतो आपण, ते फिलेज किंवा बाळीत त्याचं रूपांतर होते. अशा प्रकारचं आपल्याला परिस्थिती आपल्या बागेत त्यावेळेस पाहायला मिळते. आता एक ओव्हरव्ह्यू जर बघितला प्लांट्स हार्मोन्स संजीवकांचा वापर आपण जो म्हणतो, आपलं शीर्षक जे आहे संजीवकांचा वापर, कोणकोणते संजीवक लागतात द्राक्षामध्ये, द्राक्षात संजीवक जर लागत असतील ऑक्झिन्स, सायटोकायनिन, जिब्रेलिन्स, ब्रासिनोस्टेरॉइड, एब्सिसिक ॲसिड, इथिलीन. आता वेअर प्रोड्यूस्ड ऑर फाउंड इन प्लांट्स, कुठे कुठे तयार होतात प्लांटमध्ये ऑक्झिन्स, कुठे एक्झिन्स, एम्ब्रियो ऑफ सीड्स, मेरिस्टम, अपायकल बर्ड्स, यंग लीव्ज. सायटोकायनिन कुठे ते सिंथेसाइज इन रूट्स अँड ट्रान्सपोर्टेड टू अदर ऑर्गन्स, अफेक्ट रूट ग्रोथ अँड डिफरन्शिएशन, स्टिम्युलेट सेल डिव्हिजन अँड ग्रोथ, स्टिम्युलेट जर्मिनेशन, डिले सेनेसन्स. जिब्रेलिन्स आणखी काय करते अपायकल बर्डमध्ये आणि रूट्समध्ये, यंग लीव्ज अँड एम्ब्रियो, प्रमोट सीड अँड बर्ड जर्मिनेशन, स्टेम इलॉंगेशन, आपण जे म्हणतो बाळ याच्यात रूपांतर काय म्हणतात
पेऱ्यातील अंतर वाढते, स्टेम इलॉंगेशन हे गोष्ट, लीफ ग्रोथ हे वाढते, स्टिम्युलेट फ्लॉवरिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ रूट्स, रूट इट अफेक्ट्स रूट ग्रोथ अँड डिफरन्शिएशन. हे आता वेगवेगळे संजीवकांचे जे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बद्दल आपण ही जर माहिती बघितली तर आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीच्या वेळेस ज्या काही प्रमुख हार्मोन जे आहे म्हणतो ते हार्मोन्स म्हणजे काय. हार्मोन्स हे हार्मोन्स दे आर द सबस्टन्सेस सिंथेसाइज बाय द प्लांट्स टू ऍक्ट ॲज अ मेसेंजर्स. प्लांट हे सिंथेसाइज करते रूटद्वारे, मुळाद्वारे. दे आर प्रोड्यूस ॲट वन साइट अँड जनरली ट्रान्सपोर्टेड इन द झायलम ऑर फ्लोएम टू अदर साइट टू इंड्यूस फिजिओलॉजिकल रिॲक्शन. त्याच्या शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग वाढण्याच्या दृष्टीने हे जे संजीवक आहे हार्मोन्स ते एका साईटला एका ठिकाणी ते तयार करतात, सिंथेसाइज करतात आणि त्याला दुसऱ्या साईटवरती दुसऱ्या ठिकाणी पोहोचून देतात. तर हे आपल्याला संजीवकांपैकी सूक्ष्म घड निर्मितीच्या वेळी आपण म्हटलं की 6BA आणि युरॅसिल या दोन संजीवकांचा आपण चर्चा केली. दोन संजीवक सायटोकायनिन या ग्रुपमध्ये मिळतात. सायटोकायनिन या ग्रुपमध्ये मोडतात. हे सोर्स ऑफ प्रोडक्शन कुठे आहे याचं, रूट टीप. हा रूट टीप आहे, इथे प्रोड्यूस होते. याची ऍक्शन कशी होते, सेल मल्टिप्लिकेशन इन डिफरन्शिएटिंग टिश्यूज ॲट अपायसेस. अपायकल पोर्शन जो आहे त्याच्यावरती त्याचं डिफरन्शिएशन होते, मल्टिप्लिकेशन आणि हे होतं त्याचं. देन इट अट्रॅक्ट्स ऑक्झिन्स अँड जिब्रेलिन, शुगर्स, न्यूट्रिएंट हे अट्रॅक्ट करते आणि त्याचं बॅलन्स करते, निर्माण करते. इट प्रमोट्स इव्हन बर्ड बर्स्ट अँड लॅटरल ब्रांचिंग. साईड शूट्स जे म्हणतो आपण, लॅटरल ब्रांचिंग आणि बर्ड बर्स्ट ते युनिफॉर्म करते, प्रमोट करते. डेव्हलपमेंट इट ऑल्सो प्रमोट्स डेव्हलपमेंट ऑफ लिव्स. पानांचा विकास ते करण्यात मदत करते. फ्रूट स्ट्रक्चर जे आपण सीपीपीची गोष्ट करत होतो, स्ट्रक्चर वाढवते, फ्रूट सेट वाढवते. विथ जिब्रेलिन्स टू बॅलन्स फ्रुटफुलनेस ॲट ऑफ लॅटरल बर्ड्स. जिब्रेलिन्सचं बॅलन्स हे तयार करते, बॅलन्स मेंटेन करते. म्हणजे आपण जे म्हणतो की ज्या ठिकाणी वेलीची परिस्थिती अशी चांगली आहे की द्राक्ष वेल आटोक्यात आहे, वाची वाढ नियंत्रणात आहे, अशा नियंत्रणित वाढ असल्याच्या ठिकाणी सायटोकायनिनचं प्रपोर्शन, सायटोकायनिनचं प्रोडक्शन, सायटोकायनिनची उपलब्धता जास्त असते. आणि त्याच्याचमुळे आपण हे म्हणतो सायटोकायनिन. दुसरं काय, याच्यामध्ये दुसरं ॲप्लिकेशन याच ग्रुपमधलं एक युरेसिल आहे. हे 6BAचा आपण विचार करतो, इथं युरेसिलचा विचार केला तर काय करते, इट इन्क्रीजेस इन्फ्लोरेसन्स प्रायमोर्डिया. न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन सिंथेसिसची वाढ करते हे. त्यानंतर प्रपोर्शन ऑफ RNA अँड DNA इन्क्रीजेस. हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहे, इन्क्रीजिंग द इन्फ्लोरेसन्स प्रायमोर्डिया म्हणजे काय, घडांची संख्या, त्याच्यामध्ये जो सूक्ष्म घड तयार होणे, त्या सूक्ष्म घडांची संख्या वाढवते. न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन सिंथेसिसचं प्रमाण वाढवतं. त्यानंतर RNA इज टू DNA रायबोन्यूक्लिक ॲसिड इज टू डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड हे वाढवतं. हा प्रपोर्शन, RNAचं प्रपोर्शन जास्त पाहिजे असते दॅन युअर DNA. तर हे युरेसिल याचं प्रमाण वाढवते. आता बायोरेग्युलेटर्सचं आपण म्हणलं ना, बायोरेग्युलेटर्स काय करते तर हे काय, एका शॉर्टमध्ये आपण बघितलं, सायटोकायनिन इज टू जिब्रेलिनचा रेशो वाढवतो. आपण म्हटलं वाढ नियंत्रणात आहे, याचा अर्थ वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता सायटोकायनिन जिब्रेलिनचा रेशो 6BA वॉज फाउंड टू इन्क्रीज इन्फ्लोरेसन्स इन ग्रेपवाईन. सो 6BAचा वापर आपण या सूक्ष्म घड निर्मितीच्या वेळेस करतो. रिड्यूस शूट ग्रोथ अँड हॅड काउंटरॅक्टिंग इफेक्ट ऑन इंडिजिनस लेवल ऑफ जिब्रेलिन्स. याच्या शूट ग्रोथ कमी करते आणि त्याचा काउंटरॅक्टिंग इफेक्ट कोणता आहे, याचा जिब्रेलिन्सवर करते. म्हणजे कॉन्सिक्वेंटली काय करते, सायटोकायनिन इज टू जिब्रेलिन्सचा रेशो जो वाढवते. म्हणजेच आपण काय, मी माझ्या बऱ्याच लेक्चरमध्ये म्हणतो की सायटोकायनिनचं प्रपोर्शन ज्या ठिकाणी वाढते, जिब्रेलिनचं प्रपोर्शन ज्या ठिकाणी कमी होते, अशा ठिकाणी वाढ नियंत्रणात राहते. जे हे आता आहे दुसरा पॉईंट सांगतोय. त्यानंतर इट ॲक्टिवेट्स फिजिओलॉजिकल प्रोसेस बाय इन्क्रीजिंग सायटोकायनिन इज टू GA रेशो अँड ऑल्सो RNA DNA रेशो इन द बर्ड. बर्डमध्ये जो डोळा आहे त्या डोळ्यामध्ये फिजिओलॉजिकल प्रोसेस ॲक्टिवेट करतात. आपण म्हणलं ना की याचं हे प्रोटीन मास तयार होतो, अमिनो बेस कंपाऊंड त्याच्यात जे काय होतं ते कशामुळे होते, हे जे वाढ नियंत्रणात राहील त्याला सपोर्ट मिळते सायटोकायनिनचा प्रपोर्शन वाढवण्याकरता आणि RNA DNAचा रेशो वाढवण्याकरता त्या डोळ्यामध्ये. आणि त्याच्यामुळे तो मास जो आहे तो मास घट्ट होतो. आणि RNAचं प्रपोर्शन इन्हॅन्सिंग रायबोन्यूक्लिक ॲसिड कंटेंट, RNAचं कंटेंट जे आहे ते वाढवते. म्हणजेच आपण म्हणलं ना RNA DNAचा रेशो वाढवतो ते आहे. युरॅसिल, झांथिन,
कॅफिन वेअर फाउंड टू इन्क्रीज द RNA DNA रेशो अँड लीड टू इन्क्रीज इन फ्रुटफुलनेस इन ग्रेप वाईन. कधी काही लोकांनी संशोधन केलं असेल, यापर्यंत अभ्यास केला असेल आणि त्याच्यावरून त्यांनी म्हटलं की हे आहे. परंतु ह्या 3 पैकी त्यांना जे महत्त्वाचं जे वाटलं दॅट इज द युरॅसिल. हा युरॅसिलचा आपल्याला न्यूक्लिक ॲसिड वाढवण्याकरता, न्यूक्लिक ॲसिडमध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड विशेषतः वाढवण्याकरता त्याची आपल्याला मदत होते. तर हे आपल्याला साध्य करून घेण्याकरता महत्त्वाचं आहे की सायटोकायनिन बेस्ड PGR, 6BA आणि युरॅसिल. आता बऱ्याच ठिकाणी बागायतदारांचे वेगवेगळे प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न हा म्हणते की मी पहिला फवारणी 6BAची करू, त्याला दुसरी फवारणी युरॅसिलची करू, त्याच्यानंतर पुन्हा 6BAची अशी फवारणी करू, काय करू मी? तो म्हणतो की पहिली फवारणी मी युरॅसिलची करतो, दुसरी फवारणी 6BAची करतो. दुसरा एक म्हणते मी कंबाईन करतो 6BAची फवारणी युरॅसिल सोबत 6BA आणि युरॅसिल कंबाईन करतो. तिसरा म्हणते मी युरॅसिल सोबत फॉस्फरस आणि पोटॅश ग्रेडचं फर्टिलायझर मिक्स करतो. चौथा म्हणते आमच्या गावामध्ये तर आमचा जो आम्हाला सांगतो आहे, आमचा मार्गदर्शक आहे, तो मार्गदर्शक हे म्हणतो की 8-9 फवारण्या करणं गरजेचं आहे. 8-9 फवारण्या करा. किती फवारण्या करायच्या याच्या? किती फवारण्या करायचा? म्हणून त्याचा एक प्रश्न असतो. तो म्हणते मी 6BA, युरॅसिल आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे सगळ्याची फवारणी मिक्स करून एक फवारणी करतो आणि अशा मी 2-3 फवारण्या 4 फवारण्या केल्या तर माझं भागेल का? हे असे वेगवेगळे प्रश्न येतात, लोकांचे प्रश्न येतात आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की हे ज्या स्ट्रॅटेजी जी आहे, स्ट्रॅटेजी कोणती असेल, ह्या लोकांचे विचार ऐकल्यापेक्षा मी काय याच्यात हे सांगतो, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वाढ नियंत्रणात ठेवणं गरजेचं असेल. वाढ नियंत्रणात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण म्हणतो की सायटोकायनिन वाढतं. सायटोकायनिनचं प्रपोर्शन वाढले, जिब्रेलिनचं प्रमाण कमी होईल. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? वाढ नियंत्रणात करायची आहे. वाढ नियंत्रणात करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे? नायट्रोजनस फर्टिलायझर जो युरिया वगैरे देतो आपण, DAP देतो, 12-61 देत असेल किंवा 20-10-10 किंवा जे काही असतील N आणि P ग्रेडचे सगळे देतो आपण. याचा वापर आपल्याला बंद करायचा आहे. नत्रयुक्त खताचा खास करून वापर आपल्याला बंद करायचा आहे आणि सूक्ष्म घड निर्मितीच्या कालावधीमध्ये स्फुरदयुक्त खताचा फक्त वापर करता येईल. डिपेंड करेल, जर आपल्याला स्फुरद जर समजा जास्त आहे, स्फुरद देतो आपण, भारी जमीन असेल, व्हिगर जास्त चालत असेल तर स्फुरद आणि पोटॅशचा वापर करता येईल. हलकी जमीन असेल, वाढ बिलकुल होत नाही, अशा ठिकाणी आपल्याला नत्र आणि स्फुरदचा वापर थोड्या प्रमाणात करता येईल किंवा फक्त स्फुरदयुक्त खताचा वापर करता येईल. तर ही एक पहिली स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी आहे की एन्श्युअर दॅट द कॅनोपी इज ओपन. ओपन कॅनोपी म्हणजे काय करते की सूर्यप्रकाश त्या काडीच्या प्रत्येक डोळ्यावर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश जर पाहिजे असेल, जो आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीला मदत करते, तो सूर्यप्रकाश मिळण्याकरता सपकेनच्या बगलफुटी आहे त्या बगलफुटी काढणे. ओपन कॅनोपी तेव्हाच ओपन कॅनोपी होईल. शेंडा मारून ते काडी सरळ राहील. शेंडा मारला ते काडी आपल्या वजनानं पडणार नाही, ती काडी ओलांड्यावरती अशी सरळ राहील आणि सरळ काडीवर सगळं याच्यावरती सूर्यप्रकाश मिळेल. इन्क्रीज द लेवल ऑफ सायटोकायनिन. बर्डमध्ये आपण सायटोकायनिन वाढवायचे. कशामुळे वाढवता येईल? 6BAची फवारणी करता येईल. 3 ते 4 पानाच्या अवस्थेत सपकेन झालं असेल तर सपकेनच्या बगलफुटी 3 ते 4 पानं झाली की 6BAची फवारणी करता येईल तिथे. आता त्यानंतर इन्क्रीज द प्रपोर्शन ऑफ RNA DNA इन द बर्ड. RNA पहिले काय करायचं आहे? पहिले वाढ नियंत्रणात करायची आहे. पहिले वाढ नियंत्रणात करायची आहे म्हणजे 6BA आपल्याला 6BA पाहिजे आहे. 6BAमुळे आपल्याला वाढ नियंत्रणात राहील. सायटोकायनिन वाढेल आणि म्हणजे सायटोकायनिन इज टू GAचं प्रपोर्शन वाढेल. त्याच्यानंतर आपल्याला त्या बर्डमध्ये ॲक्टिवेट होण्याकरता हे जे आहे आपलं RNAचं प्रपोर्शन वाढवायचं आहे, आपल्याला DNA कमी करायचं आहे. RNA वाढवण्याकरता युरॅसिल मदत करेल आपल्याला. युरॅसिल वाढवायचं आहे, युरॅसिलची फवारणी करायची आहे. म्हणजेच याचा अर्थ पहिल्यांदा वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता 6BAचा वापर करणे. ते झाल्यानंतर वाढ त्याची जे काही आतमध्ये जे शरीरशास्त्र हालचाली त्याला फिजिओलॉजिकल प्रोसेसेस डेव्हलपमेंट सुरू आहेत त्या डोळ्यामध्ये, ते ॲक्टिवेट होण्याकरता आपल्याला RNAचं प्रपोर्शन वाढवायचं आहे. RNAचं प्रपोर्शन वाढण्याकरता युरॅसिलची फवारणी करायची आहे आणि ती फवारणी आपल्याला 4 ते 5 दिवसाच्या नंतर 6BAची पहिली फवारणी झाली, त्याच्या 4-5 दिवसानंतर ती फवारणी घ्यायची आहे. म्हणजे 5 ते 6 पानं आले आपल्या साईड शूट झाले बगलफुटीवरती तेव्हाही घ्यायचं आहे. ते झालं की तिसरी फवारणी पुन्हा आपल्याला जर वाटते की वाढ जास्त होत आहे तर पुन्हा एक 6BAची फवारणी घेऊन आपल्याला वाढ नियंत्रणात करायची आहे. आणि असं जर केलं तर याच्या करत त्याच्यानंतर सोल्युबल ग्रेडचे फॉस्फरस असेल, P आणि K अवेलेबल असेल. मी तेच म्हटलं की वाढ जर जास्त आहे तर P आणि Kचा फॉर्म यूज करा. वाढ जर नियंत्रणात आहे तर फक्त Pच्या फॉर्मचा यूज करा. 5 ते 6 फवारण्या जर आपण समजा केल्या मिनिमम कॉन्सन्ट्रेशन ना 1.5-2 ग्राम किंवा 3 ग्रामपर्यंत ॲट ॲन इंटरवल ऑफ 3 to 4 days.
हे जर असं आपण केलं असेल, तर मला वाटते आपल्याला आपल्या बागेत चांगल्या प्रकारची सूक्ष्म घड निर्मिती मिळते आणि आता याच्यानंतर मी पहिले 6 मारू का पहिले युरेसिल मारू की कंबाईन करू? मला वाटते हे जे स्ट्रॅटेजी सांगतोय याच्यावरून आपले डाउट्स पूर्ण क्लिअर झाले असेल आणि येत नाही याच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती लागत असेल तर अधिक माहितीकरता माझे हे काही पुस्तकं आहेत. खरड छाटणीचं व्यवस्थापन ज्याच्यामध्ये संजीवकांबद्दल बऱ्यापैकी माहिती दिली आहे. त्यानंतर संजीवकांचा वापर म्हणून एक सेपरेट एक विशेष पुस्तक आहे. संजीवकांचाच वापर द्राक्ष बागेत ते पुस्तक आहे. कलर फोटोग्राफ सहित सगळं आहे. त्यानंतर आणखी काही लागलं तर माझा नंबर आहे 9422032988 आणि माझा लँडलाईन नंबर आहे 26956001. एवढं करून आपण जर हे केलं तर आपल्या शंकाचं समाधान होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.